नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ग्रो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी अमोल पालकर। बघा, राज्यसेवा कंबाईन ग्रुप बी आणि सी 2023 हा सगळ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणात असलेली संधी म्हणायला हरकत नाही। त्याचबरोबर या ठिकाणी द ग्रो अकॅडमी एक नवीन उपक्रम तुमच्यासाठी घेऊन येत आहे, तो म्हणजे रिमोट सेन्सिंगची एक बॅच आम्ही 20 तारखेला लॉन्च करत आहोत। बघा, ह्या बॅचचे वैशिष्ट्य आणि ह्या बॅच मध्ये तुम्हाला काय काय प्रोव्हाइड केले जाणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या बॅचच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। बघा, मोठ्या प्रमाणात 2023 ला या अगोदर राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये 5 मार्कासाठी रिमोट सेन्सिंग हा टॉपिक विचारला जात होता, परंतु आता हा टॉपिक संयुक्त गट ब आणि क या सिलेबस मध्ये रिमोट सेन्सिंग, जीआयएस, जीपीएस आणि एरियल फोटोग्राफी। बघा, रिमोट सेन्सिंग हा टॉपिक असा आहे की सर्वांना याबद्दल कुतूहल जरी असलं तरी या टॉपिकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मुलांना भीती मनामध्ये बसलेली आहे। परंतु मला असं वाटतं की रिमोट सेन्सिंग जो टॉपिक आहे आपला, हा इतका काही अवघड नाही आहे आणि सिलेबस हा खूप छोटा सिलेबस आहे, परंतु याला जर व्यवस्थितरित्या आपण समजून घेतलं, जाणून घेतलं आणि त्या थ्रू जर आपण तयारी करून घेतली, तयारी करण्यासाठी आपल्याकडे एक माध्यम आहे आणि त्या माध्यमाचा आपण पुरेपूर वापर या गोष्टीसाठी करणार आहे। ते माध्यम म्हणजे पूर्वी विचारले गेलेले प्रश्न। आता हे जे प्रश्न आहे, विचारले गेलेले प्रश्न कोणत्या टॉपिकवर जास्त फोकस करण्यात आलेला आहे, कोणत्या टॉपिकला कमी फोकस करण्यात आलेला आहे, या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी आपण डिटेल माहिती घेणार आहे आणि त्याचा वापर जेव्हा आपण बॅच जॉईन करू, तुम्ही माझ्यासोबत जोडले जाणार, त्यावेळेस याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे मित्रांनो। बघा, रिमोट सेन्सिंग तसं पाहिलं तर रिमोट सेन्सिंग या शब्दामध्येच याचा अर्थ दडलेला आहे। आता रिमोट सेन्सिंगची जेव्हा आपण बॅच सुरू करणार आहोत, आता या बॅच मध्ये आपण तुम्हा सर्वांना प्रिंटेड नोट्स, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पूर्वी झालेल्या प्रश्न पत्रिकेचं स्वरूप लक्षात घेऊन नवीन प्रश्न तयार करून प्रॅक्टिस करून घेणार आहे। त्यामुळं आपल्याला आजच्या ह्या पूर्ण टॉपिक मध्ये फक्त ह्या ज्या गोष्टी आहे रिमोट सेन्सिंगच्या, याचं स्वरूप लक्षात घ्यायचं आहे फक्त। आता बघा, हा रिमोट शब्द प्रत्येकाला कोणत्याही प्रकारे हा असा अनोळखी शब्द नाही आहे। त्याचबरोबर सेन्सिंग मराठीत जर याचा अर्थ, आता पहिली गोष्ट क्लिअर करतो की रिमोट सेन्सिंग जरी इंग्लिशमध्ये सोपं जात असलं तरी पूर्ण बॅच ही इंग्लिश प्लस मराठी राहणार आहे। आता ज्या गोष्टी इंग्लिशमध्ये माहीत असणं तुम्हाला गरजेचे आहे त्या इंग्लिशमध्ये सांगितल्या जातील आणि ज्या गोष्टींचं आपल्याला मराठीमध्ये माहीत असायला पाहिजे त्या मराठीमध्ये सांगितल्या जातील। त्यामुळं बघा, रिमोट सेन्सिंग याचा मराठीत अर्थ होतो बघा, सुदूर संवेदन। लक्षात घ्या, रिमोट म्हणजे दूरवरून, कोणत्या गोष्टीला स्पर्श न करता दूरवरून सेन्स घेणे किंवा त्याची माहिती मिळवणे, याला आपण रिमोट सेन्सिंग म्हणतो। आता हे सुदूर संवेदन झालं, याच्यावर असा तर क्वेश्चन विचारला जाणार नाही की सुदूर संवेदन म्हणजे काय, परंतु त्याच्या काही शास्त्रज्ञांनी किंवा त्याच्या अभ्यासकांनी ज्या व्याख्या बनवलेल्या आहे, ज्याला आपण डेफिनेशन्स म्हणतो, त्या आपल्याला बघायच्या आहे। त्याचं डिटेल इंट्रोडक्शन आपल्याला बघायचं आहे। त्याचबरोबर बघा, आपल्याला एरियल फोटोग्राफीमध्ये किंवा जीआयएस असेल, जीपीएस असेल, ह्या गोष्टीमध्ये त्याचा वापर कसा होतो ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे। त्याचनंतर ही टर्म केव्हा डेव्हलप झाली आणि तिचा वापर केव्हा सुरू झाला, या सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये बघायच्या आहे। बघा, यानंतर आपण जो टॉपिक बघणार आहे किंवा जो सिलेबस मी तुमच्या समोर ठेवणार आहे, त्या सर्व सिलेबसला रिलेटेड अशा PYQ आपण चालू लेक्चरमध्ये सॉल्व करून घेणार आहे तुमच्याकडून। जेवढा तुम्ही रिस्पॉन्स देसाल तेवढा मी तुम्हाला रिस्पॉन्स देणार। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला ह्या गोष्टी जिथंही गरज पडेल किंवा जिथंही तुम्हाला प्रॉब्लेम निर्माण होईल, तो सगळा प्रॉब्लेम सॉल्व करण्याची जिम्मेदारी माझी आहे। द ग्रो अकॅडमी थ्रू जी बॅच सुरू होतीये, ही फक्त जो उपक्रम आहे हा फक्त विद्यार्थ्यांसाठी आणि 2023 ला असलेली जी संधी बघता, आता तुम्हाला माहिती आहे की कंबाईन ग्रुप आणि बी च्या खूप मोठ्या प्रमाणात जागा 2023 ला आहे। त्यानंतर राज्यसेवेला हा सिलेबस खूप महत्त्वाचा आहे। म्हणजे असं म्हणायला हरकत नाही
की हा पोस्ट डिसाइडिंग फॅक्टर आहे. आता एखादा विद्यार्थी 5 मार्काचा विचार करून असं गृहीत धरलं की राज्यसेवेला 5 मार्काला सुदूर संवेदन विचारलं जातं, कदाचित 5 ते 7 मार्काला हे 5 ते 7 मार्काला कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी ला विचारलं जाईल. आता ह्या 5-7 मार्काचा जर विचार केला तर हे जवळपास 800 मार्क्स पैकी आहे आणि हे फक्त 200 क्वेश्चन पैकी आहे. त्यामुळं मला असं वाटतं 5 किंवा 7 क्वेश्चन जर आले तर मोठ्या प्रमाणात कंबाईन ग्रुप बी आणि सी च्या विद्यार्थ्यांना फोकस करून ह्या बॅचचा उद्देश असा आहे की त्यांना मॅक्झिमम म्हणजे 100% मार्क्स मिळवून देणे हा उद्देश या बॅचचा असणार आहे. त्यामुळं प्रिंटेड नोट्स आणि त्या ज्या नोट्स आहे त्यावर घेतलेल्या ज्या एक्झाम आहे, टेस्ट आहे, त्या लाईव्ह अनालिसिस करणं हा उद्देश आमचा बॅचचा असणार आहे. बरोबर. त्यानंतर बघा आपण पुढचा टॉपिक हळूहळू यामधला जे बेसिक सिलेबसचा पार्ट आहे तो थोडक्यात बघू आपण. जेव्हा बॅच सुरू होईल तेव्हा तुम्हाला एक जाणीव असेल की यामध्ये नेमकं आहे काय, या बॅच मध्ये आपल्याला शिकायचं काय. बघा या ठिकाणी बेसिक कंपोनंट ऑफ रिमोट सेन्सिंग. कोणतीही गोष्ट असेल त्याला एक बेसिक कंपोनंट आपण घटक म्हणतो त्याला, की कोणतीही प्रोसेस किंवा मेथड होत असताना घटक महत्वाचे असतात. तर रिमोट सेन्सिंग मध्ये कोणते कोणते बेसिक कंपोनंट आहे ते आपल्याला बघायचे. त्यामध्ये बघा एनर्जी सोर्स आहे, एनर्जी सोर्स, सेन्सर, त्यानंतर ऍप्लिकेशन, या ठिकाणी टार्गेट, प्रोसेसिंग स्टेशन आणि अनालिसिस. आता लक्षात घ्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे यांचा वापर रिमोट सेन्सिंग मध्ये कसा केला जातो किंवा हे जे घटक आहे रिमोट सेन्सिंग मध्ये महत्वाचे काय आहे आणि या घटकामध्ये नेमकं येतं काय. जसं की तुम्हाला इथं सन दिसतोय बघा. सन हा पृथ्वीवरचा सगळ्यात मोठा एनर्जीचा सोर्स आहे. आता कोणताही रिमोट सेन्सिंग साठी वापरलेला सॅटेलाइट असेल किंवा त्या सॅटेलाइट मध्ये असलेले जे लेन्स आहे ते सेन्सर आहे, ते सेन्सर नेमके ऍक्टिव्ह असेल किंवा पॅसिव्ह असेल पुढे येईलच तो घटक. तो पुढे आल्याच्या नंतर आपण बघू. पण या सगळ्या गोष्टींचा वापर करत असताना त्याचे फायदे, त्याच्या लिमिटेशन्स, रिमोट सेन्सिंगचे जे फायदे असतील किंवा त्याच्या लिमिटेशन्स असतील, कोणत्याही गोष्टीला जसे फायदे असतात तसे त्याच्या लिमिटेशन्स असतात, त्या सगळ्या आपण आपल्या बॅच मध्ये कव्हर करून घेणार आहोत. त्यानंतर आहे बघा पुढचा टॉपिक हिस्ट्री ऑफ रिमोट सेन्सिंग. लक्षात घ्या कोणत्याही गोष्टीचा विकास होत असताना, डेव्हलपमेंट होत असताना त्याचा इतिहास आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. इतिहास लक्षात घेत असताना सुरुवातीपासून तर आजपर्यंत कशी प्रोग्रेस होत गेली आणि ही जी प्रोग्रेस आहे ह्या प्रोग्रेसमध्ये कोणत्या देशांनी किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात प्रोग्रेस करण्यात आली, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रिमोट सेन्सिंगच्या इतिहासामध्ये बघायच्या आहे. आणि यासोबतच बघा एक फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला एक इमेज दाखवलेली आहे बघा. या ठिकाणी 1859 ला एक एरियल फोटोग्राफ घेण्यात आला. तुम्हाला अगोदर सांगितलं की रिमोट सेन्सिंग म्हणजे दुरून केलेली माहिती गोळा. आता जेव्हा आपण दुरून एखादी माहिती गोळा करतो रिमोटचा अर्थच तो होतो की कोणत्याही गोष्टीला टच न करता, फिजिकली टच न करता माहिती गोळा करणं म्हणजेच रिमोट सेन्सिंग. तर बघा एरियल फोटोग्राफचं इथं हे दाखवलेलं आहे. त्याचबरोबर इंडियन हिस्ट्री ऑफ रिमोट सेन्सिंग, ज्याप्रमाणे आपण रिमोट सेन्सिंगची ओव्हरऑल हिस्ट्री बघणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला भारतात कशी डेव्हलप होत गेली, रिमोट सेन्सिंगचा वापर आता कुठपर्यंत झालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये बघायच्या आहे. त्यानंतर बघा पुढचा टॉपिक येणार आहे त्यामध्ये महत्वाचा सोलार रेडिएशन. आता कोणतीही गोष्ट रिमोट सेन्सिंग मध्ये होत असताना तुम्हाला अगोदरच्या स्लाइडवर दाखवलं बघा, लक्षात घ्या अगोदरच्या स्लाइडमध्ये एक गोष्ट दाखवलेली आहे एनर्जी सोर्स. सर्वांच्या लक्षात असेल की हा एनर्जी सोर्स जेव्हा पृथ्वीला मिळतो किंवा पृथ्वीवर येतो तेव्हा तो रेडिएशनच्या स्वरूपात येतो. त्याला आपण लघुलहरी म्हणतो, ज्या शॉर्ट वेव्ह असतात परंतु हाय फ्रिक्वेन्सीच्या असतात. ह्या शॉर्ट वेव्ह असतील, हाय फ्रिक्वेन्सी असतील. या ठिकाणी एक गोष्ट लिहिलेली आहे बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. ह्या ज्या रेडिएशन येतात ना ते ह्या स्वरूपात येतात बघा. एनर्जी इन्क्रीज किंवा जी वेव्हलेंथ आहे, फ्रिक्वेन्सी आहे, या स्वरूपात येतात. इथं रेडिओ वेव्स लिहिलेलं आहे, मायक्रोवेव्ह असेल, इन्फ्रारेड असेल, अल्ट्राव्हायोलेट असेल, एक्स रे, गॅमा रेज. या ठिकाणी मध्ये व्हिजिबल लाईट आहे जी आपण बघू शकतो. या व्हिजिबल लाईटचा
लास्ट टाइम आता कंबाईन प्रिलिमला एक एक्झाम मध्ये एक क्वेश्चन आला होता 0.4 टू 0.7 व्हिजिबल लाईटची रेंज दाखवलेली होती. ह्या पूर्ण रेंज आपल्याला बघायच्या आहे. इथं शॉर्ट वेव्हलेंथ आता तुम्हाला सांगितलंय की सन पासून जे रेडिएशन आपल्याला मिळतात ते शॉर्ट वेव्हलेंथचे असतात पण हाय फ्रिक्वेन्सीचे असतात. परंतु इकडे लिहिलेलं आहे की लॉंग वेव्हलेंथ असतील तेव्हा लो फ्रिक्वेन्सी असेल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये जाणून घ्यायच्या आहे. त्याचबरोबर बघा या ठिकाणी आहे ना सोलार इरॅडियन्स, सोलार कॉन्स्टंट आणि रेडिएशन फ्रॉम द अर्थ यावर कंटिन्युअस आयोगाने परत क्वेश्चन विचारलेले आहे. हे आपल्याला बघायचं आहे की ह्या कन्सेप्ट काय आहे. मराठीमधून इंग्रजीमधून दोन्हीही आपल्या बॅचमध्ये आता हा सगळा अट्टाहास जो चालू आहे हा विद्यार्थ्यांसाठी चालू आहे आणि 2023 मध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे आणि सिलेबस पण चेंज झालेला आहे. त्या सिलेबस थ्रू जर आपल्याला जायचं असेल तर रिमोट सेन्सिंग हा टॉपिक खूप महत्त्वाचा घटक किंवा रोल प्ले करणार आहे मित्रांनो. त्यामुळं मला असं वाटतं की ह्या बॅचला बिलकुल दुर्लक्षित करू नका. या बॅचमध्ये तुम्ही जॉईन व्हा आणि नोट्स बघा. त्यानंतर बघा ज्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर आहे त्या पूर्णपणे आपण अनालिसिस करणार आहे आणि जो डेटा तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल तो डेटा ही खूप उत्कृष्ट प्रकारचा असणार आहे आणि एकदम एक्झाम ओरिएंटेड असणार आहे. लक्षात घ्या ह्या सगळ्या टॉपिक नंतर सोलार रेडिएशन असेल किंवा रेडिएशन जेव्हा पृथ्वीवरून किंवा भूपृष्ठावरून परावर्तित होते त्या कन्सेप्ट असेल. त्यानंतर आहे बघा फॉल्स कलर कंपोजिट ही एक कन्सेप्ट आहे ज्यावर रेग्युलर क्वेश्चन रिपीट होतो ती आपल्याला बघायची आहे. त्यानंतर बघा पुढचा टॉपिक आहे सॅटेलाइट अँड ऑर्बिट, सगळ्यांचा कुतूहलाचा आणि सगळ्यांना जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेला असा हा टॉपिक सॅटेलाइट. आता कोणताही सॅटेलाइट असेल तो विशिष्ट ऑर्बिटमध्ये सोडला जातो. ते सॅटेलाइटचे प्रकार कोणते असणार आहे, त्यानंतर ते ऑर्बिट कोणत्या ऑर्बिटमध्ये सोडल्या जाणार, त्यानंतर त्याचं काम काय आहे त्या ठिकाणी आणि ती प्रोसेस नेमकी होते कशी, तो किती अंतरावर सोडल्या जाणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींची डिटेल माहिती आपल्या या बॅचमध्ये तुम्हाला होणार आहे. आता हा सॅटेलाइट सोडल्याच्या नंतर त्याचे काही रिझोल्युशन्स असतात म्हणजे तो ज्या गोष्टी जमा करणार आहे किंवा जो डेटा तो जमा करणार आहे आणि प्रोसेसिंग स्टेशनला पाठवणार आहे. जेव्हा त्या प्रोसेसिंग स्टेशनला पाठवल्याच्या नंतर त्याचं जे ॲनालिसिस होणार आहे ते ॲनालिसिस झाल्याच्या नंतर त्याचा वापर आपण करू शकतो. परंतु तो डेटा कोणत्या स्वरूपात येतो ते आपल्याला बघायचं आहे. त्याचे 4 प्रकार पडतात. एक आहे स्पॅशियल, स्पेक्ट्रम, रेडिओमेट्रिक आणि टेम्पोरल. आता लक्षात घ्या एक इमेज दाखवतो मी तुम्हाला या ठिकाणी. बघा स्पॅशियल रिझोल्युशन, स्पेक्ट्रल रिझोल्युशन, रेडिओमेट्रिक आणि टेम्पोरल. एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या गोष्टी जरी तुम्हाला नवीन वाटत असल्या तरी एकदम सोप्या पद्धतीने मी तुमच्या समोर मांडणार आहे आणि याचा मी 70-80-90% नाही तर 100% गॅरंटी देतो. शेवटपर्यंत फक्त ह्या गोष्टीवर लक्ष असू द्या आणि तुम्ही फक्त बॅच कंप्लीट करा. तुम्हाला जे काय क्वेश्चन येणार आहे ते टॅकल करण्यासाठी बिलकुल अवघड जाणार नाही, हा माझा शब्द आहे तुम्हाला. बघा सेन्सर टाईप आत्ताच विषय झाला की कोणताही सेन्सर असेल ते 2 प्रकारचे टाईप असतात. एक टाईप आहे बघा त्याचा पॅसिव्ह सेन्सर आणि दुसरा टाईप आहे ऍक्टिव्ह सेन्सर. आता रिमोट सेन्सिंगसाठी सेन्सर खूप महत्त्वाचे असतात. बघा रिमोट सेन्सिंग या शब्दामध्ये सेन्स हा शब्द आहे. सेन्स म्हणजे जाणून घेणे किंवा एखादी गोष्ट मिळवून घेणे. आता लक्षात घ्या या सेन्स या शब्दापासूनच सेन्सर झालेला आहे. सेन्सर म्हणजे जो सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत घेतो, त्या ज्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीमध्ये असेल तो म्हणजे सेन्सर. या सेन्सरचं काम सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचे 2 प्रकार पडतात, पॅसिव्ह सेन्सर, ऍक्टिव्ह सेन्सर. यामध्ये बघा 2 इमेज या ठिकाणी तुमच्या सहजच लक्षात येईल. बघा दोन्ही इमेज याचं जेव्हा आपण फरक बघतो दोघांमधला, एक हे बघा पॅसिव्ह रिमोट सेन्सर, एक आहे ऍक्टिव्ह रिमोट सेन्सर. ह्या डायग्राम जेव्हा तुम्ही व्यवस्थित बघसाल तेव्हा साहजिकच तुमच्या लक्षात येईल. बघा या ठिकाणी सन दाखवलेला आहे आणि या ठिकाणी तसं काही नाही आहे. सन पासून ज्या रेज येतील किंवा एनर्जी सोर्स या ठिकाणी सूर्य आहे. सूर्यापासून जी उष्णता पृथ्वीला मिळते त्या उष्णतेचा वापर हे सॅटेलाइट करत आहे. म्हणजे ह्या सॅटेलाइटला असलेले सेन्सर याचा वापर करताय.
त्यानंतर बघा या ठिकाणी तसं काही नाहीये, हे स्वतःच एनर्जी उत्सर्जित करतं किंवा हे स्वतःची एनर्जी वापरतं आणि तिचाच वापर सेन्सरसाठी डेटा कलेक्ट करण्यासाठी केला जातो. यावरून साहजिक लक्षात येतं की पॅसिव्ह सेन्सरला स्वतःची अशी एनर्जी वगैरे नसते आणि ऍक्टिव्ह सेन्सर याला रात्र दिवस असे काही फरक पडत नाही. त्यामुळे बघा या सगळ्या गोष्टींचं डिटेल आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर बघा जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम, याला आपण GIS म्हणतो. काय म्हणतो? GIS, भौगोलिक माहिती प्रणाली. आता जेव्हा GIS चा वापर बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो, तो वापर करण्यासाठी काही कंपोनंट असतात, की कंपोनंट, त्याचे घटक म्हणतो आपण. GIS चे घटक बघा या ठिकाणी पीपल, डेटा, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, प्रोसेसेस आणि मेथड्स, ह्या ज्या गोष्टी आहे, पीपल असेल, डेटा असेल, हार्डवेअर असेल, सॉफ्टवेअर असेल किंवा प्रोसेस मेथड असेल, या सगळ्या कंपोनंटचा वापर GIS मध्ये केला जातो. आणि एक एक कंपोनंटचा वापर कसा होतो हे सगळं आपल्याला या बॅच मध्ये बघायचं आहे. त्यानंतर बघा पीपल कंपोनंट ऑफ GIS, त्यानंतर आहे बघा हिस्ट्री ऑफ GIS, म्हणजे ज्याप्रमाणे आपण रिमोट सेन्सिंगची हिस्ट्री बघणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला GIS ची सुद्धा हिस्ट्री बघायची आहे, इतिहास बघायचा आहे. आता जो डेटा असतो, कलेक्ट केलेला डेटा, त्याचे दोन प्रकार पडतात, एक आहे रास्टर डेटा आणि एक आहे व्हेक्टर डेटा. आता याचं मॉडेल कसं असतं, त्याचा वापर कसा होतो आणि जी माहिती ते कलेक्ट करतं, वेगवेगळ्या माहितीसाठी वेगवेगळा डेटा कलेक्ट केला जातो, त्याचा डिटेल अनालिसिस आपल्याला करायचं आहे. त्यानंतर हे बघा हे काम चालतं कसं, फंक्शनिंग ऑफ GIS, म्हणजे GIS कशा तत्वावर काम करतं, कशा प्रकारे काम करतं हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर कोऑर्डिनेट सिस्टम, आता ही सगळी जी सिस्टम आहे याचं कोऑर्डिनेशन नेमकं होतं कसं हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर बघा GPS, एक इमेज दाखवतो लगेच लक्षात येईल. या ठिकाणी आहे ना कॉम्पास लिहिलेलं आहे, या ठिकाणी गॅलिलिओ लिहिलेलं आहे, ग्लोनास आणि GPS. आपण जे भारतामध्ये वापरतो GPS मॅपमध्ये, आपण जेव्हा डायरेक्शनसाठी मॅप वापरतो, दिशादर्शक किंवा स्थान निश्चितीसाठी जो वापरतो तो GPS आहे. सगळ्यांच्या ओळखीचा असतो तो GPS, परंतु याचं फंक्शन चालतं कसं, GPS चा वापर होतो कुठं, कशासाठी होतो आणि त्याचा वापर करत असताना त्याचं इतिहास आपल्याला बघायचा आहे, त्याचं इंट्रोडक्शन आपल्याला बघायचं आहे. आता या ठिकाणी बघा कॉम्पास लिहिलंय, हे जे GPS सिस्टम ही चायनाची आहे. त्यानंतर गॅलिलिओ युरोपियन युनियनची, ग्लोनास रशियन सिस्टम, त्यानंतर GPS USA ची. या सगळ्या सिस्टमचा आपल्याला डिटेल अभ्यास करायचा आहे, कारण याच्यावर क्वेश्चन येऊन गेलेले आहे. त्यानंतर बघा ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं, हे सगळं कंपाईल झाल्याच्या नंतर हवाई छायाचित्रण आणि ड्रोन द्वारे केलेलं छायाचित्रण. आता आपण वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ड्रोन बघतो किंवा ड्रोनद्वारे केलेली शूटिंग वगैरे बघतो. या सगळ्याचं डिटेल माहिती आपल्याला बघायची आहे. बघा या ठिकाणी एरियल फोटोग्राफी हा सगळ्यात शेवटचा टॉपिक येतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्षात घ्या, आपण सुरुवातीपासून जर विचार केला, आपण आजच्या सिलेबसमध्ये किंवा आपल्या बॅचमध्ये आपण नेमकं घेणार काय काय ह्या सगळ्या गोष्टीचं जर अनालिसिस केलं पहिल्यापासून, तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की सिलेबसमध्ये असेच पॉइंट इथं घेतलेले की ज्याच्यावर आतापर्यंत वारंवार आयोगाने प्रश्न विचारलेले. आणि आपल्याकडे फक्त प्रश्नपत्रिकांचा विचार जर केला तर आतापर्यंत राज्यसेवेच्या जेवढ्या एक्झाम झाल्या मुख्य परीक्षेच्या GS1 ला, त्यामध्ये रिमोट सेन्सिंगसाठी 5 प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नाचं अनालिसिस करून आपल्याला अंदाज घेऊन परीक्षाभिमुख आपल्याला कंबाईन ग्रुप B आणि C साठी डिटेल अनालिसिस करायचं आहे. आणि तुम्हाला 100% हा टॉपिक कळेल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. लक्षात घ्या, इथून आपण सुरुवात केली होती रिमोट सेन्सिंग, सुदूर संवेदनापासून आपण सुरुवात केली होती. रिमोट सेन्सिंगचं कार्य कसं चालणार आहे, व्याख्या बघणार आहे, इंट्रोडक्शन बघणार आहे. त्यानंतर बघा आपण बेसिक कंपोनंट बघणार आहे, ते म्हणजे रिमोट सेन्सिंगचे. त्यामध्ये सगळ्याच गोष्टी येणार, एनर्जी सोर्स कुठून मिळणार, सेन्सरचे टाईप काय असतात, त्यानंतर टार्गेट काय असतं, ज्या शॉर्ट वेव्ह येतात आणि लॉंग वेव्हच्या स्वरूपात त्या उत्सर्जित होतात ते बघणार आहे. जेव्हा इथून ह्या इथं जातात
लक्षात घ्या, सेन्सर त्याला जेव्हा मिळवतात स्वतःपर्यंत आणि रिफ्लेक्ट करतात प्रोसेसिंग स्टेशनला, या ठिकाणी प्रोसेस होते, त्यानंतर त्याच्यावर अनालिसिस झाल्याच्या नंतर ऍप्लिकेशन केलं जातं आणि आपण त्या गोष्टी वापरतो. ही सगळी प्रोसेस आपल्याला डिटेलमध्ये बघायची आहे. आता ह्या सगळ्या रिमोट सेन्सिंगचा आपल्याला काय फायदा होतो आणि त्याला काय मर्यादा आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. त्यानंतर बघा, पुढचा टॉपिक होता इतिहास. सुदूर संवेदनाचा इतिहास आपल्याला बघायचा आहे की कुठं पहिला फोटो काढण्यात आला आणि आत्ता आपण जे चंद्रयान पाठवलं तिथपर्यंत, उद्या भारताचं आदित्य मिशन असेल किंवा सूर्यावर पाठवणारं, त्यानंतर शुक्रावर पाठवणारं मिशन असेल, मंगळयान असेल, या सगळ्या गोष्टींचा आपण इत्तमभूत माहिती आपण घेणार आहे. त्यानंतर बघा, सोलार रेडिएशन, जे रेडिएशन असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असतात किंवा स्पेक्ट्रम, त्याचं काम काय आहे, त्याचे वापर कुठं होतो, त्याच्यातल्या कोणत्या रेज रिमोट सेन्सिंग मध्ये वापरतात, कोणत्या वापरत नाही, मॅक्झिमम वापर कशाचा होतो किंवा कशाचा वापर होतच नाही. त्यानंतर सोलार इरेडियन्स आपल्याला बघायचं आहे, सोलार कॉन्स्टंट आपल्याला बघायचं आहे, रेडिएशन फ्रॉम द अर्थ, म्हणजे अर्थ जे रिफ्लेक्ट करतात रेडिएशन, त्याचा वापर कसा होतो सॅटेलाइटसाठी किंवा रिमोट सेन्सिंगसाठी, ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर बघा, सॅटेलाइट अँड ऑर्बिट, सॅटेलाइटचे टाईप कोणते, कोणत्या ऑर्बिटमध्ये ते पाठवलं जातं, कोणत्या सॅटेलाइटचं कोणतं काम आहे, पोलार असेल किंवा इक्वेटोरियल असेल, हे सगळे सॅटेलाइट आपल्याला बघायचे. त्यानंतर रिझोल्युशनचे टाईप आपल्याला बघायचे, स्पॅशियल असेल, स्पेक्ट्रल असेल, रेडिओमेट्रिक असेल किंवा टेम्पोरल असेल, याचा वापर आणि हे कसे मिळवले जातात ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर बघा, सेन्सर टाईप ऑफ रिमोट सेन्सिंग, म्हणजे कोणत्या टाईपचे सेन्सर रिमोट सेन्सिंग मध्ये वापरतात, ऍक्टिव्ह असतात किंवा पॅसिव्ह असतात, पॅसिव्हचं काय वैशिष्ट्य आहे, ऍक्टिव्हचं काय वैशिष्ट्य आहे, डिटेलमध्ये आपण अनालिसिस करणार आहे. त्यानंतर बघा, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम, याचे की कंपोनंट कोणते कोणते, पीपल असेल, डेटा, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, प्रोसेस मेथड, या सगळ्या गोष्टी. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे या ठिकाणी. पीपल कंपोनंट ऑफ जीआयएस, हिस्ट्री ऑफ जीआयएस, रास्टर डेटा, वेक्टर डेटा, फंक्शनिंग कसं चालतं, त्यानंतर कोऑर्डिनेट सिस्टम कसा आहे, ते ह्या बॅच मध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहे. जिओग्राफिक पोझिशनिंग सिस्टम, जीपीएस आणि एरियल फोटोग्राफी, हा आपला पुढचा टॉपिक आहे. हा सिलेबसचे मेन 4 टॉपिक. पहिलं तर लक्षात घ्या, रिमोट सेन्सिंग, त्यानंतर आपण जीपीएस बघणार, जीआयएस बघणार आणि एरियल फोटोग्राफी बघणार. आता या सगळ्या गोष्टीचं कंपायलेशन करून आपल्याला 20 तारखेला एक बॅच सुरू करायची आहे रिमोट सेन्सिंगची, आणि मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो की याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार. तुम्ही बॅच जॉईन करा आणि एकदा द ग्रो अकॅडमी सोबत या आणि इथली टीचिंग बघा, सगळ्या शिक्षक लोकांची मेहनत बघा, आणि मला असं वाटतं की तुम्हाला नक्कीच फायदा होईल. 2023 हे वर्ष खूप मोठं सुवर्ण संधी असलेलं वर्ष आहे आणि ह्या वर्षामध्ये असे 5-7 मार्क जे रिमोट सेन्सिंगचे, हे तुमचा डिसाइडिंग फॅक्टर राहणार आहे. कारण सगळ्यांचा बऱ्यापैकी सारखाच अभ्यास झालेला आहे आणि सगळ्यांचा दुर्लक्षित राहिलेला विषय म्हणजेच रिमोट सेन्सिंग. आणि ह्या रिमोट सेन्सिंग मध्ये तुम्हाला 7 पैकी 7 जे काय क्वेश्चन येणार ते एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करून, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस करून तुम्हाला 100% मार्क्स मिळतील, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. एकदा तुम्ही 20 तारखेला आपल्या द ग्रो अकॅडमीच्या ॲपवर येऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुम्हाला बॅचचं सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल. त्या ठिकाणी एकदा जॉईन व्हा आणि अभ्यास करून बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. 2023 हे वर्ष सुवर्ण संधीचं वर्ष आहे. त्या वर्षामध्ये पोस्ट काढणं खूप गरजेचं आहे आणि पोस्ट काढण्यासाठी हे जे 5-7 मार्क आहे हे खूप डिसाइडिंग फॅक्टर राहणार आहे, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. थँक्यू.